Hello students, welcome to my YouTube channel RJ English Tutorials. Students, today we are going to learn the story, unit number 2, 2.2, The House Builder. Now, let's start the story. This is the story of the mason and who used to work for the contractor, building contractor. ही एक गोष्ट एका मेसन म्हणजे ब्रिकलेयर आपण ज्याला गवंडी म्हणतो मराठीमध्ये, त्या गवंड्याची ही गोष्ट आहे. तो गवंडी एका कॉन्ट्रॅक्टदारकडे म्हणजेच एका घर बांधणाऱ्या जो कॉन्ट्रॅक्टदार असतो त्याच्याकडे तो कामाला होता. ही युज्ड वर्क फॉर द कॉन्ट्रॅक्टर. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला असताना त्या ठिकाणी तो आपलं जे काम आहे जास्तीत जास्त परफेक्टने करण्याचा प्रयत्न करायचा. द मेसन ऑलवेज स्ट्रो टू डू हिज वर्क टू परफेक्शन. स्ट्रो म्हणजे ट्राय टू मेक ग्रेट इफर्ट, ट्राय टू डू द इफोर्टफुली. अगदी प्रयत्नपूर्वक ते काम करण्याचा तो प्रयत्न करायचा, अगदी स्ट्रो. म्हणून द मेसन ऑलवेज स्ट्रो टू डू वर्क टू परफेक्शन. अगदी तो परफेक्शनने ते काम करायचा प्रयत्न करायचा. ॲज सून ॲज हाऊस हॅड बीन डिझाइन्ड बाय आर्किटेक्ट अँड द other things finalized by the engineer, then the contractor that sent for the mason and the leave responsibility to him to build a house. तो कॉन्ट्रॅक्टदार त्या ठिकाणी ज्यावेळेस आर्किटेक्ट काय काम करतो, आर्किटेक्ट आराखडा डिझाईन करतो म्हणजे प्लॅन तयार करतो. आर्किटेक्टला मराठीमध्ये काय म्हणतात, वास्तुविशारद. हा जो आर्किटेक्ट आहे हा प्लॅन तयार करतो आणि प्लॅन तयार केल्यानंतर इंजिनियर त्याचं बाकी डिटेल्स फायनलाइज करतो. अदर डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर. आणि त्यानंतर हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो त्या ठिकाणी त्या गवंड्याला पाचारण करतो, त्याला सगळं दाखवतो. ही शो हिम ऑल द डिटेल्स अँड प्लॅन, देन लिव्ह द रिस्पॉन्सिबिलिटी टू बिल्ड द हाऊस. आणि त्याला घर बांधण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवून देतो. आणि हा जो गवंडी होता तो अतिशय प्रामाणिक होता, लॉयल होता. ही वूड टेक इंटरेस्ट इन हिज वर्क. त्याच्या त्या कामामध्ये तो खूप त्या ठिकाणी तो इंटरेस्ट घ्यायचा. ही वूड टेक इंटरेस्ट इन हिज वर्क टू बिल्ड द हाऊस. ते घर बांधण्याच्या कामामध्ये तो खूप इंटरेस्ट घ्यायचा. अँड इट डू विथ द फुल डेवोशन. आणि ते पूर्ण डेवोशननी म्हणजे त्याच्या पूर्ण समर्पण भावनेने तो करायचा. पूर्णपणे आपल्या समर्पित भावनेने हे सगळं काम तो करायचा. ही वॉज डुईंग दॅट विथ द फुल डेडिकेशन. अँड ऑल्सो द मेक शुअर दॅट युज्ड दॅट कन्स्ट्रक्शन मटेरियल. ते जे कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आहे ते कसं आहे त्याची तो सुद्धा खात्री करायचा आहे. ते मटेरियल चांगलं असल्याची खात्री तो करून घ्यायचा. त्याच्यामध्ये मग ज्या सर्व वस्तू असतील त्या घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची खात्री केल्यानंतरच तो मेक शुअर दॅट तो खात्री करायचा आणि नंतरच त्या वापरायला सुरुवात करायचा. आणि अशा प्रकारे त्याचं काम इतकं परफेक्ट होतं. दरवाजाचं मेजरमेंट, वॉलचं मेजरमेंट, सगळं ही वॉज डुईंग ऑल परफेक्ट. आणि ही वॉज युजिंग द हाय क्वालिटी मटेरियल. सगळं जे मटेरियल होतं ते सगळं हाय क्वालिटीचं मटेरियल तो वापरायचा. आणि ज्यावेळेस तो संपूर्ण घर बनवून तयार करायचा त्यावेळेस जो ऑनर असायचा, ही वॉज मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. आहे का नाही. ही वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड. तो जो ऑनर असायचा, जो घर ज्याला विकत घ्यायचं त्याला त्याच्या
अपेक्षेपेक्षा जास्त त्या ठिकाणी मिळायचं, म्हणजे त्याला चांगलं घर त्या ठिकाणी मिळायचं. आणि अशा प्रकारे हा घर बनवायचा. त्यानंतर बघा, त्याच्या ज्या कामामध्ये झील, उत्साह दिसून येतो, ग्रेट एनर्जी, इन्थुएझम आपण ज्याला म्हणतो, उत्साह दिसतो. त्यानंतर डिलिजन्स दिसतं आपल्याला, म्हणजे मेहनत दिसते, हार्ड वर्क दिसतं, कॉन्स्टंट वर्क त्याच्यामध्ये दिसतं, हार्ड वर्क, मेहनत दिसते, त्याच्यात लॉयल्टी दिसते, प्रामाणिकपणा त्याच्याकडे दिसतो. आणि त्या प्रामाणिकपणाबरोबरच त्याच्यामध्ये पर्सिस्टन्स आपल्याला दिसून येतो, कॉन्स्टंट कंटिन्युअस वर्क, ते काम करतो सतत, कंटिन्युअस एफर्ट्स टू डू वर्क, ते काम करण्याचा सातत्य त्याच्याकडे आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्यामुळे ही वॉज इन अ डिमांड, त्याला खूप डिमांड होती, त्याला सर्वत्र ठिकाणी मागणी होती, त्याला सगळीकडून मागणी असल्यामुळे हा जो कॉन्ट्रॅक्टर होता, बिकॉज ही आल्सो फेच्ड द गुड बिझनेस फॉर हिज कॉन्ट्रॅक्टर, त्याने त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा चांगला बिझनेस मिळवून दिला होता. आणि दॅट्स वाय त्याचा जो कॉन्ट्रॅक्टदार होता त्याला तो चांगली सॅलरी द्यायचा. आणि मग चांगली सॅलरी मिळाल्यामुळे याचं घर अतिउत्तम चालायचं, कारण ही मीट हिज नीड, त्याचे ज्या गरजा आहेत तो अगदी सॅटिस्फाईडली पूर्ण करायचा. आणि त्यामुळे त्यालाही प्रॉब्लेम नव्हता. विदाउट एनी सॅक्रिफाईस, त्याला काही न करता, चणचण न भासता त्याच्या गरजा पूर्ण व्हायचा आणि तो काम उत्तम करायचा. अशा प्रकारे त्याचं काम होतं. आणि मग ही वॉज डुईंग कंटिन्युअसली ग्रेट इफोर्ट विथ द ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स. तो अनेक वर्षापासून हे जे काम होतं ते काम करत होता, अनेक वर्षापासून आपल्या पूर्ण प्रयत्नाने करत होता, त्याच्यात त्याचं सातत्य होतं. बट वन डे ही डिसाइडेड दॅट दिस वॉज द टाईम टू रिटायर नाव. त्याला असं वाटलं की ही जी वेळ आहे आता रिटायर होण्याची. नाव आय हॅव टू प्ले विथ माय ग्रँडचिल्ड्रन. त्याला असं वाटलं की आता मला ग्रँडचिल्ड्रन बरोबर खेळायला पाहिजे. आणि ही डिसाइडेड दॅट ही वॉज व्हेरी फर्म इन हिज डिसिजन. तो त्याच्या डिसिजनमध्ये अगदी फर्म होता की नाही, आता मला रिटायर व्हायचं, निवृत्त व्हायचं आणि माझ्या आता नातवांमध्ये खेळायचं आहे, त्यांच्यासोबत आता मला राहायचं आहे आणि त्यांच्यात आय हॅव टू स्पेंड माय टाईम विथ माय ग्रँडचिल्ड्रन, असं त्याला वाटायचं की माझ्या नातवंडांबरोबर आता मला वेळ घालवायचा आहे, आम्हाला आता रिटायर. आणि ही इन्फॉर्म ऑल दिस थिंग टू हिज कॉन्ट्रॅक्टर. त्याने त्याची सगळी ही इन्फॉर्मेशन त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितली. वेन हिज कॉन्ट्रॅक्टर हिअर्ड हिज इन्फॉर्मेशन देन ही वॉज डिसहार्टेड. ज्यावेळेस त्याच्या कॉन्ट्रॅक्टरने ही जी गोष्ट ऐकली देन ही वॉज डिसहार्टेड. त्याचं मन त्या ठिकाणी दुखवलं की त्याला वाटलं की इतका लॉयल, चांगला जो मेसन म्हणजे गवंडी आपल्याकडे होता, ज्यामुळे सर्व लोक खुश व्हायचे, तो आता रिटायर होणार, तो नसणार आहे. ही ट्राय टू कन्व्हिन्स हिम नॉट टू लिव्ह द जॉब, डू द कंटिन्युअस जॉब. त्याने त्याला भरपूर प्रयत्न केला की तू आपला जॉब जो आहे तो कंटिन्युअस कर, डोंट लिव्ह दिस. बट ही वॉज व्हेरी कन्फर्म, ही वॉज व्हेरी फर्म ऑन हिज डिसिजन. तो त्याच्या डिसिजनवर अगदी पक्का होता. शेवटी ॲटलिस्ट व्हॉट हॅपन, कॉन्ट्रॅक्टर डिसाईड टू बिल्ड अ लास्ट हाऊस. कॉन्ट्रॅक्टरला वाटलं आता एक शेवटचं एक आपण घर बांधावं. आणि त्याने एक गोष्ट त्याला कन्व्हिन्स केली, कन्व्हिन्स्ड हिम दॅट यू हॅव टू बिल्ड अ न्यू ब्युटिफुल हाऊस ऑन द न्यू साईट अँड द फेवरेबल साईट, ऑन युअर फेवरेबल साईट. तुझ्या आवडीच्या ठिकाणी नवीन घर, एक सुंदर घर बांधाय. खरं तर ह्या ठिकाणी तो जो मेसन होता, गवंडी होता, त्याला बिलकुल इंटरेस्ट नव्हता. पण तो आपल्या मालकाच्या खातीर म्हणा किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्रीसाठी तो फक्त कॉन्ट्रॅक्टदारला खुश करण्यासाठी घर बांधायला तयार होतो. आणि अशा प्रकारे द वर्क वॉज स्टार्टेड ऑन द न्यू साईट
बट द मेसन वॉज नॉट इंटरेस्टेड. ही डिडंट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. त्याने त्या मेसनने आपलं मनापासून ते काम केलंच नाही. ही डिडंट डीड दॅट वर्क सिन्सिअरली. त्याने ते काम सिन्सिअरली केलं नाही, मनापासून केलं नाही. त्या कामामध्ये त्याचं ही डीड दॅट ऑल वर्क विथ रफली. त्याने ते काम व्हेरी रफली केलं. दुसरी गोष्ट विथ केअरलेसली. त्याच्यानंतर विदाऊट इंटरेस्ट केलं. देअर वॉज नो डिवोशन ऑफ इन दॅट वर्क. त्याच्यात कुठलंही त्याचं समर्पण नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी काम केलं. त्या ठिकाणी वापरलं जाणारं मटेरियल लो क्वालिटी मटेरियल. ही युज्ड लो क्वालिटी मटेरियल फॉर दॅट हाऊस. ऑल द ब्रिक्स अँड ऑल दिस थिंग्स. सगळं त्याने अगदी त्याचा काही त्याला इंटरेस्ट नव्हता. आणि कसं तरी त्याने करून इन हेस्टली ही कम्प्लिटेड दॅट हाऊस अँड ही वॉज वेटिंग फॉर द कॉन्ट्रॅक्टर टू हँड ओव्हर द की ऑफ दॅट हाऊस. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची तो वाट बघत होता की आता एकदा घर पूर्ण केलं आहे मी आणि एकदा चावी देऊन टाकायची आणि आता मी मोकळा. आय एम फ्री नाव. आय हॅव टू गिव्ह ओनली द आय हॅव टू हँड ओव्हर द की ओनली. त्याला वाटलं की एकदा चावी देऊन टाकायची, आपण मोकळं. अँड द कॉन्ट्रॅक्टर केम विथ द फाईल घेऊन कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी आल्या. दॅट वॉज द लिगल डॉक्युमेंट्स ऑफ दॅट हाऊस. त्या घराचे ते लिगल डॉक्युमेंट्स होते. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठलाही विचार केला नाही. ती फाईल त्याला हँडओव्हर केली, त्याच्याकडे दिली आणि त्याला सांगितलं, दिस इज द युअर ऑन हाऊस. हे घर आता तुझंच आहे. आय हॅव डिसाइडेड दॅट टू गिव्ह यू दिस हाऊस. मी तुला ठरवलेलं आहे की हे घर तुला द्यायचं आहे. आय वॉन्ट टू गिव्ह यू गिफ्ट. मला तुला गिफ्ट द्यायचं होतं. आणि अशा प्रकारे त्यानेच बांधलेलं पण मनापासून न केलेलं घर, मनापासून न बनवलेलं घर, ज्याला लो क्वालिटी मटेरियल वापरून त्यांनी बनवलं, घाईघाईत कंप्लीट केलं, असं घर त्यालाच गिफ्ट मिळालं. म्हणून मॉरल ऑफ द स्टोरी व्हॉट इज दॅट. तर ह्या गोष्टीचं मॉरल स्टोरी काय की वी मस्ट डू द वर्क विथ फुल डिवोशन अँड ग्रेट इफर्ट. आपण पूर्ण प्रयत्नाने चांगल्या डिवोशनने कोणतंही काम केलं पाहिजे आणि चांगल्या लॉयल्टीने आपण प्रत्येक काम केलं पाहिजे. प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. आपण पूर्ण काम चांगलं केलं आणि लास्ट मोमेंटला आपण जर ते काम खराब केलं तर त्याचे रिझल्ट काय मिळतो ते ह्याच्यातून दिसतं. व्हॉट इज द रिझल्ट ऑफ दॅट वर्क वी हॅव सीन. आपण ते बघितलं की ह्याच्यामध्ये काय रिझल्ट त्याचा मिळतो. आणि त्या गवंड्याने बांधलेलं घर त्यालाच गिफ्ट मिळालं, पण जे चांगलं बांधलं नव्हतं. आणि अशा प्रकारे ही गोष्ट या ठिकाणी, सुंदर अशी गोष्ट या ठिकाणी संपली. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल RJ इंग्लिश ट्युटोरियल्स.